करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय सेवा, जय भीम. श्री चंद्रशेखर बावनकुळे, श्री जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, श्री संभाजी निलंगेकर पाटील, श्री अमित देशमुख, मी संभाजी रूपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. भारत माता की जय. श्री अमित देशमुख, श्री असलम शेख, श्री दीपक केसरकर, श्री रवींद्र चव्हाण. मी दीपक स्नेहलता वसंतराव केसरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता. राहुल गांधी स्वतः मार्केटवाडीमध्ये येणार आहेत आणि लॉंग मार्चला सुरुवात करणार आहेत. एक आप हिंदी 1000 की बेनामी प्रॉपर्टीज क्लियर ऑफ कर दिया गया है. मराठीमध्ये अजित पवार की 1000 मराठीमध्ये अरे एक पूछो पहले मराठी में बात करो. हजार कोटींची प्रॉपर्टी होती ती रिलीज केलेली आहे. पूर्णतः त्यांना क्लीन चिट देखील देणार आहे. काय वाटतं या संदर्भात? आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात प्रवेश झाला की ते स्वच्छ होऊन बाहेर पडतो. घराच्या बाहेर दूर राहिला तो अस्वच्छ होतो. त्याचे कपडे वगैरे धुळाने घाणीने माखलेले दिसतात. पण घरात गेल्यानंतर ते कारण स्वच्छतेचं घर आहे ते सर्व व्यवस्था त्या घरामध्ये आहे. आरोप करायची व्यवस्था आहे आणि आरोपातून मुक्त करायची पण व्यवस्था आहे. त्यामुळे यात काही फार नवल वाटण्यासारखं काही नाही. हे होणारच आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय त्यांच्या मुलाखतीमध्ये की राज ठाकरेंना आपण महापालिकेसंदर्भात देखील त्यांचा विचार. कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री राजकुमार बडोले, श्री रवींद्र पाटील, श्री सुभाष देशमुख. मी राजकुमार गंगाबाई सुदाम बडोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय भीम, जय सेवा, जय महाराष्ट्र. नमस्कार. श्री रवींद्र पाटील, श्री सुभाष देशमुख, प्राध्यापक अशोक उईके. मी शेठ पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री सुभाष देशमुख, प्राध्यापक अशोक उईके, श्री आशिष शेलार. मी सुभाष सुरेशचंद्र देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने
ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राध्यापक अशोक उईके, श्री आशिष शेलार, श्री अतुल सावे. मी प्राचार्य डॉक्टर अशोक जनाबाई रामाजी उईके विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबाबत मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील. जय सेवा, जय बिरसा. श्री आशिष शेलार, श्री अतुल सावे, श्री चंद्रकांत दादा पाटील. मी ॲडव्होकेट आशिष मिनल बाबाजी शेलार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते पूरा देश देख रहा है. डॉक्टर तानाजी सावंत, श्री आदित्य ठाकरे. धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे विधानसभेचा सदस्य. बहुत सारी जो है वो जनमत की उसके अपेक्षा है. आमदार आहेत दोन्ही बहिणी आहेत. ही श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता झालोय आणि आज माझी विधानसभेचे आमदार म्हणून शपथविधी थोड्या वेळामध्येच घेतोय. माझा 56 नंबर होता पण थोडा यायला उशीर झाला म्हणून आता परत मी अध्यक्षाला विनंती करून शपथ घेतो आणि परत आपल्याला मुलाखत द्यायला येतो. क्या करे वायर क्यों पाव में अटक गया वायर मेरे को कर क्या रहा है. स्ट्राइक रेट खराब. श्री शिवाजी कर्डिले. लाने के लिए प्रयत्न हुए. रेस में अपना नाम सामने नहीं, वो तो पहले भी मैंने कहा है कि पार्टी और हमारे नेता देवेंद्र जी फडणवीस वो डिसाइड करेंगे किसके ऊपर क्या जिम्मेदारी रहेगी. वो जो जिम्मेदारी देंगे वो पूरी करेंगे. शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री अनिल पाटील, श्री संजय बनसोडे, श्री शिवाजी कर्डिले, श्री अर्जुन खोतकर, श्री प्रकाश सुंदरराव सोळंके. मी अनिल पुष्पाबाई भाईदास पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश, राम राम. श्री संजय बनसोडे, श्री शिवाजी कर्डिले, श्री अर्जुन खोतकर, श्री प्रकाशदादा सोळंके, श्री विजयकुमार देशमुख. मी संजय. एक भावना लोगों में हुआ है कि जिस तरह से मक्करवाड़ी में लोगों ने उठाव किया है और एक जनमत के विरुद्ध जनमत जनादर जो मिला है उसको, वो ईवीएम का जनादर है और जनमत अलग है. ऐसी एक संभ्रम जब निर्माण हुई है तो ऐसे वक्त के ऊपर हम उसको एंडोर्स करने का कि इसलिए अभी बैठकर स्ट्रैटेजी होगी. शपथ तो लेनी पड़ेगी, डायरेक्ट बोलकर लेनी पड़ेगी क्योंकि फिर बाकी के सब चीजें उसमें आएंगे करेंगे. लेकिन ऐसा एक प्रश्न निर्माण हुआ है कि आज ही लेने की क्या जरूरत है. हम माननीय विधानसभा के अध्यक्ष के पास भी जाकर ले सकते हैं. तो वो स्ट्रैटेजी तीनों पार्टी मिलकर बैठ के अभी बात की. राहुल गांधी लॉन्ग मार्च करने वाले हैं. राहुल गांधी जी वहाँ पे आ रहे हैं ऐसी मालूमात हमको मीडिया के दौर से मिली है और सब भी है.
हमारी पार्टी की स्ट्रैटेजी अब तक डिसाइड हुई, लेकिन जहाँ पे विपक्ष बोलकर हमको साथ में रहना है, हम जरूर साथ में। अजीत पवार की जो प्रॉपर्टी रिलीज की गई है वो क्या कहना है? ऐसा क्यों होता है कि जो सत्ताधारी है उनकी चीजें होती है और जो विपक्ष की नहीं होती? ये न्याय जैसे उनको दिया जाए वैसी हमारी मांग है, अपेक्षा है कि सभी विपक्ष के और सभी जितने प्रकरण है इसके आधार के ऊपर लेकर उस तरह से उनको न्याय मिले, ऐसी अपेक्षा है। जॉइनिंग मी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. हम इस और कैसे ला सकते हैं? मुझे ऐसा लगता है कि आम आदमी भी, आम वोटर भी अब इस पर शक पैदा कर रहा है. देखेंगे आगे क्या क्या होता है. नहीं, दूसरी तरफ देखने गए तो जो सत्ताधारी पक्ष है वो कहता है कि कांग्रेस और महाविकास आघाड़ी ओवर कॉन्फिडेंस में महाराष्ट्र में थी, वो ईवीएम को दोष दे रहे हैं. ऐसी बात नहीं है कि ये नतीजे जो आए हैं, अब नतीजे के अगर आप गहराई में जाकर देखें तो सत्ता पक्ष के जो लोग कह रहे हैं उस पर यकीन थोड़ा कम ही होता है. और अब चर्चाएं तो हो रही है, शक पैदा हो रहा है. मुझे ऐसा लगता है कि इससे थोड़ा वक्त देना पड़ेगा, सच्चाई सामने आ जाएगी. आखिरी क्वेश्चन पूछता है कि आज शपथ आप लेने